नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहताय दांगट फॅमिली इन युरोप. तर दांगट फॅमिली इन युरोप हा यूट्यूब चॅनल मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो वेगवेगळे विषय घेऊन. जर्मनीमधून ट्रॅव्हल व्हिडिओज असे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही येत असतो. तर आजचा विषय खूप वेगळा आहे. हा इथली कुठली माहितीपर विषय नाही आहे किंवा मला नाही वाटत याच्यातून काहीतरी नवीन असं इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. पण हा व्हिडिओ करण्यामागचा एकच उद्देश आहे की आता मी सांगते की शुभंकरोती जे आपण किंवा संध्याकाळचे श्लोक जे म्हणतात आपल्याकडे, तर तसं आमच्याकडे पण आम्ही लहानपणी म्हणायचो. आणि शक्यतो 2-2, 3-3 महिने सुट्ट्या असायच्या उन्हाळ्याच्या, तेव्हा आम्ही एकत्र असायचो सगळे भावंड, मामे भावंड, मावस भावंड, आम्ही सगळे एकत्र असायचो. त्यावेळी आम्ही हे म्हणायचो. आणि मग जेव्हा सुट्ट्या नसतील, जेव्हा आपापल्या घरी जाऊ वर्षभरात इतर वेळी, त्यावेळी मग आपापल्या घरी सगळेजण हे म्हणायचे. तर आमचा एक पॅटर्न ठरलेला होता, कुठले श्लोक म्हणजे ठरलेलं होतं कुठल्या श्लोकानंतर कुठला मग कुठलं असं. तर शुभंकरोती म्हणायचो आणि मग पसायदानपर्यंत सगळे मध्ये काही काही श्लोक म्हणून आम्ही रोज संध्याकाळी दिवा उदबत्ती लावून हे सगळं म्हणून मोठ्यांना नमस्कार करायचो. अजूनही आपल्याकडे संध्याकाळचे श्लोक बऱ्याच घरांमध्ये लहान मुलं म्हणतात. इथे पण आम्ही प्रयत्न करतो की समरला खूप लहान असतानाच मी हे सगळं शिकवलं होतं, म्हणजे मी म्हणायचे, मग तो पण ते बोलायला शिकलेला. त्यामुळे मला असं वाटतं त्याचं बोलणं पण खूप स्पष्ट असं, किंवा तुम्हाला जाणवत असेल की असं अडखळत वगैरे नाही तो बोलत. त्याची वाणी अशी आहे, शब्द शुद्ध आहेत. आता थोडं डिस्ट्रॅक्शन झालेलं आहे त्याचं, जर्मन शिकतोय त्यामुळे. जर्मन, इंग्लिश, हिंदी, परत हे असे संस्कृतचे काही शब्द, ह्याच्यामुळे थोडं हे होत असेल, पण स्पष्ट उच्चार यायला लागले त्याला खूप लहान असताना. तर तो हे सगळं म्हणायचं तिथे. अक्षराचं फक्त असं झालंय की तिला अजून एवढं येत नाही, तिला फक्त शुभंकरोती येतं, बाकीचे श्लोक तिला नाही येत. तर समर रोज म्हणतो. एखाद दुसरा दिवस असं होतं की नाही म्हणलं जात, किंवा कामाच्या गडबडीत आम्ही पण त्याला आठवण करून द्यायचं विसरतो. पण 70% म्हणजे महिन्यातून 70% वेळा किंवा आठवड्यातून 5 दिवस तरी हे होतं आमच्याकडे. मी काय करते, रोज जरी त्याच्या शेजारी बसून नाही म्हणता आलं तरी मी जे काम करत असेल ना घरात, ते करता करता माझे श्लोक चालू असतात. तो देवासमोर बसून म्हणतो. तर आज मला असं वाटलं की हे आम्ही शेअर करावं, आम्ही जे काय म्हणतो हे श्लोक ते. आणि ह्याच्यासाठी ट्रिगर असा पण होता की ज्यांच्याबरोबर सुट्ट्यांमध्ये मी दिवस घालवलेत, असे माझे भावंड, त्यातल्या एकीने मला सांगितलं होतं की तुला ते आठवतंय का आपण सगळं म्हणायचो, ते आठवत असेल तर मला एकदा रेकॉर्ड करून पाठव. तर मी तिला रेकॉर्ड करून व्हॉट्सअपला पाठवलं होतं. पण मला असं वाटलं तेच जर मी व्हिडिओ मार्फत इथे ठेवलं तर ते इथून पुढे आमच्या घरात जे काही लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा होईल, आणि इतर सुद्धा आमच्या परिवाराच्या बाहेर सुद्धा जे तुम्ही आपला हा जो यूट्यूब परिवार तयार झालाय यांना सुद्धा होईल. लावला आणि ऐकलं की मग मुलं सुद्धा म्हणतील. तर त्यामुळे असं वाटलं की हा व्हिडिओ करावा. तर मी आशा करते की तुम्हाला हे नक्की आवडेल. आणि आता तुम्ही पुढे बघा, आम्ही आता हे म्हणतोय. शुभंकरोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते दिव्यादिवारे दीपकार कानिकुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवाला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी तुळस तेल कापसाची वाट दिवा जळो सारी रात इडाटळो पिडाटळो बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरच्या जरा आयुष्य लाभो ये लक्ष्मी पैस माझे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शिवतने वरिष्ठं सर्वकल्याणमूर्ती
परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं बोदरं च मम वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा माता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे जे खळांची रंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतान परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांशिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंगळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रबीजे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विश्वेशी लोकीये दृष्टा दृष्ट विजय व्हावे की येथमणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञान देवो सुख्या झाला येणेवरे ज्ञान देवो सुख्या झाला येणेवरे ज्ञान देवो सुख्या झाला ओम शांती शांती शांती. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. नवनाथ महाराज की जय. विठू माऊली की जय. दत्तगुरु की जय. नाथसाहेबांचा. नाव आहे समर अमर दांगट. आता मी म्हणणार आहे पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्मरे रती वाढो भूतान परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो विश्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांशिल तो ते लाभो प्राणी जात वर्षी सकळ मंगळी विश्वनिष्ठांची मांडी आई अनवर्त भूमंगळी विट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजा लांछन मार्तंड जे तापहीन ते स्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दुष्टान दुष्ट विजय व्हावे की येतमने विश्वेश्वराहो हा होईन दान पसाओ येणे वरण्या देव सुख्या झाला येणे वरण्या देव सुख्या झाला येणे वरण्या देव सुख्या झाला ओम शांती शांती शांती. माझं शुभम करोती आवडलं का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूयात पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय. कर ना. नाही.